मित्रांनो नमस्कार. आज आपण 11ची कसोटी पाहणार आहोत. दिलेल्या संख्येतील सम आणि विषम स्थानावरील जे अंक आहेत, नीट लक्षात घ्या, दिलेल्या संख्येतील सम आणि विषम स्थानावरील जे अंक आहेत त्या अंकांची बेरीज करायची आणि त्या बेरजेचा दोन्ही बेरजांचा फरक काढायचा. तो फरक एकतर 0 आला पाहिजे किंवा 11च्या पटीतील आला पाहिजे. असं उत्तर जर असेल तर त्या संख्येला 11ने पूर्ण भाग जातो, निशेष भाग जातो, बाकी 0 उरते. दोन एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. बघा, पहिला 0 आहे, तिसरा 0 आहे आणि पाचवा 3 आहे. मग पहिला, तिसरा आणि पाचवा 3 अधिक 0 अधिक 0 यांची बेरीज झाली 3. ही झाली विषम स्थानावरील अंकांची बेरीज. आता आपण समस्थानावरील अंकांची बेरीज पाहूयात. पहिला आणि चौथा, दुसरा आणि चौथा, दुसरा आणि चौथा यांची बेरीज येते 3. याच्यातला आपल्याला फरक काढायचा आहे. याच्यातला फरक येतो 0. म्हणजे ही संख्या 11ने निशेष भाग जाणारी संख्या आहे. दुसरं एक एक्झाम्पल आपण पाहूयात. 4,83,780, 4,83,780. पहिला 0, तिसरा 7 आणि पाचवा 8. 0 अधिक 7, 7 अधिक 8 यांची बेरीज होते 15. त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानावर आहे 8, चौथ्या स्थानावर आहे 3. 8 अधिक 3 किती झाले? 11. आणि ह्या 11 मध्ये पुन्हा 4 मिळवायचे. यांची बेरीज सुद्धा आली 15. 15 वजा 15 उत्तर आलं 0. म्हणजे या दोन्ही संख्या 11ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या आहेत हे आपण सांगू शकतो. किंवा या शून्याच्या ऐवजी 11, 22, 33, 44 या 11च्या पटीतील संख्या जरी फरक म्हणून आल्या तरी त्या संख्येला 11ने पूर्ण भाग जातो हे आपण सांगू शकतो. धन्यवाद.